जळगाव जिल्ह्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणाऱ्या एका तरुणीचा एका तरुणासोबत साखरपुडा ठरलेला होता। त्याची घरच्यांनी संपूर्ण तयारी सुद्धा केली होती आणि आता पोरीचा साखरपुडा आहे म्हणून जवळच्या पाहुण्या रावळ्याला आणि मित्र कंपनीला देखील सांगण्यात आलं होतं। घरामध्ये साखरपुड्याची जी तयारी सुरू होती, पण मात्र साखरपुड्याची तयारी सुरू असतानाच घरामध्ये ज्या पोरीचा साखरपुडा सुरू आहे त्या पोरीची आईच अचानक बेपत्ता झाली होती। ती नेमकी कुठं गेली, काय गेली, तिच्या घरच्यांनी तिचा शोध घेतला, जवळच्या नातेवाईकांना विचारलं, तेव्हा सुद्धा तिचा काहीही तपास लागला नाही, काहीही पत्ता लागला नाही। पण मात्र जेव्हा जवळच्या काही लोकांकडून समजलं की ती महिला नेमकी कुठं आहे, काय आहे, तेव्हा समजलं की ज्या पोरीचा साखरपुडा ठरला होता त्याच पोरीची आई तिच्या प्रियकरासोबत फरार झाली होती, पसार झाली होती आणि तिनं दुसऱ्याच एका व्यक्तीसोबत लग्न सुद्धा केलं होतं। आता हे सगळं ऐकून बघून घरातल्या सदस्यांना एक मोठा धक्का बसला, कारण की या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं होतं आणि दडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत साखरपुडा ठरलेला होता। घरामध्ये जय्यत तयारी सुरू होती, पण मात्र त्या पोरीची आईच अचानक बेपत्ता झाली होती, फरार झाली होती। मग आता त्या महिलेच्या नवऱ्याने आणि घरच्या नातेवाईकांनी त्या महिलेचा शोधाशोध चालू केला। जवळच्या नातेवाईकांना विचारलं, इकडं विचारलं, तिकडं विचारलं, पण मात्र तरी सुद्धा तिचा काहीही तपास लागत नव्हता। मग काही तपास न लागल्यानंतर अचानक एका व्यक्तीच्या मोबाईलवर त्या व्यक्तीसोबत ही जी महिला पळून गेली त्या व्यक्तीचं स्टेटस दिसलं आणि त्या स्टेटसवर ती जी असणारी सासू आहे, ज्या महिला आहे त्या महिलेचा एका तरुणासोबत लग्न केलेला आणि लग्न करत असल्या तयारीतला स्टेटसला फोटो दिसला। मग आता तो फोटो दिसल्यानंतर या नातेवाईकांना समजलं की ती महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे, त्याच्यासोबत लग्न करत आहे। हे सगळं पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। काय करावं काय नाही त्यांना समजत नव्हतं, कारण की त्यांना आता तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिलेली नव्हती। ज्या महिलेच्या पोरीचा साखरपुडा होता तीच महिला पळून गेल्यामुळं आणि दुसऱ्या एका तरुणासोबत लग्न केल्यामुळं या संपूर्ण घटनेची परिसरामध्ये चर्चा सुरू झाली। म्हणून त्या महिलेच्या नवऱ्याने, जवळच्या लोकांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं, घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं। आता ती महिला एवढी मोठी होती की तिच्या पोरीचं लग्न होतं, मग तिच्यावर नेमकी काय कारवाई करावी, कशा पद्धतीनं करावी, म्हणून तिच्या नवऱ्यानं आणि घरच्या लोकांनी थेट पोलिसांना सांगितलं की ती ज्या व्यक्तीसोबत पळून गेलेली आहे त्या व्यक्तीला तुम्ही समज द्या आणि सांगा की त्यानं स्टेटसला जे फोटो टाकले आहेत, व्हिडिओ टाकले आहेत ते तात्काळ डिलीट करून टाक आणि सोशल मीडियावर ते फोटो व्हायरल करू नको, कारण की आधीच आमची गावामध्ये बदनामी झाली आहे, समाजामध्ये बदनामी झाली आहे। आता बदनामी पूर्ण राज्यभरामध्ये आणि जिल्ह्याभरामध्ये करू नको, म्हणून त्याला ते फोटो काढण्याची मागणी पोलिसांकडे त्या महिलेच्या नवऱ्यानेच केलेली आहे। मग आता पोलिसांनी मध्यस्थीची भूमिका घेतलेली आहे। त्या व्यक्तीसोबत जी महिला पळून गेली त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलून त्याला समज सुद्धा दिलेली आहे। वाद निर्माण होईल असं काहीही करू नका, स्टेटसला किंवा सोशल मीडियावर अशा पद्धतीचे फोटो टाकू नका असं पोलिसांनी त्या तरुणाला सांगितलेलं आहे। पण मात्र ज्या पद्धतीनं एक महिला जिच्या पोरीचा साखरपुडा ठरलेला होता त्या साखरपुड्यामध्ये तिचं लग्न होणार होतं, नंतर ते सोडून तीच महिला पळून गेल्यामुळं सगळीकडे याच प्रकरणाची चर्चा सुरू झालेली आहे। पण मात्र आता तो जो होणारा जावई आहे त्या महिलेचा साखरपुडा आहे, ते साखरपुडा होणार आहे का नाही याच्यावर मात्र काहीही प्रतिक्रिया आलेली नाहीये। पण मात्र ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो, लोकांना सावध आणि सतर्क राहण्यात सुद्धा आवाहन करत असतो।